36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. लोहा तालुका माळाकोळे येथील केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या कामासाठी ठेवलेल्या प्लास्टिक पाईपलाईनना भीषण आग लागण्याची घटना बुधवार दिनांक 29/4/2026 रोजी 2:30च्या सुमारास घडली. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झालं असून माळाकोळीवासियांच्या पिण्याच्या पाण्याचे स्वप्न लांबणीवर पडण्याची भीती व्यक्त होत आहे. माळाकोळी येथे जलजीवन योजनेचे 32 कोटी रुपयांचे काम संतोष कन्स्ट्रक्शन गंगाखेड या कंत्राटदार कंपनीमार्फत 2024 पासून सुरू आहे. कामासाठी लागणारे प्लास्टिकचे पाईप गावाबाहेर मोकळ्या जागेत साठवून ठेवण्यात आले होते. उन्हाची भीषण तीव्रता असल्याने आग लागून आगीने काही वेळातच रौद्र रूप धारण केले. आगीचा धूर 8-10 किलोमीटरवरून स्पष्ट दिसत होता. आग इतकी भीषण होती की अग्निशामक दलाच्या गाड्या बोलावूनही आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली आहे. या दुर्घटनेत पाईपलाईनच्या कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अनेक वर्षांपासून माळाकोळीवासी पिण्याच्या पाण्याचा मोठा संघर्ष करत आहेत. ती आग आटोक्यात आणण्यासाठी माळाकोळी पोलीस स्टेशनचे API महेश मुळीक साहेब, सरपंच प्रतिनिधी जनार्दन तिडके, ग्रामविकास अधिकारी गीते यांच्यासह परमेश्वर मुरकुटे, तुषार कुलकर्णी, मुस्ताफ शेख, जगन्नाथ तिडके, बालाजी म्हस्के, प्रशांत तिडके, विठ्ठल तेलंग, शिवकुमार केंद्रे, संग्रामराजे पवार, गोविंद मुरकुटे, सचिन केंद्रे, बालाजी तिडके या सर्व ग्रामस्थांनी मोलाची भूमिका बजावली. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रामेश्वर निलेवाड, नांदेड, लोहा.